तुम्ही जे म्हणतात की मी म्हणतोय नाही, मुलाखतींचा तुम्ही संदर्भ दिलेला आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महाशय असं म्हणतायत की माझ्याकडे बॉम्ब आहे. काय बरोबर. माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकीन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात की कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाक. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं त्याने गद्दारी केली सगळ्यात. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन. आणि माझ्या नादाला लागू नका. मी याआधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकव्हर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं पूर्वक खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे. एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रगचा कारखाना असल्याची मध्यंतरी बोंब होती. ते ड्रगचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलेत का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका. याची चौकशी व्हावी आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या. आणि मी परत सांगतो, दादागिरी कोणी करायची नाही. आपण गद्दारी केली, आपण 50 कोटी गिळले आहेत ना. मग ते भाऊ वागचौरे असेल, संजय देशमुख असेल यवतमाळचा, परभणीचा तो संजय जाधव असेल, नागेश आष्टीकर असेल, तुम्ही तुमच्या अवकातीमध्ये राहा. उगाच पोलिसांच्या मदतीनं किंवा अमित शहांच्या कवच कुंडलांवर शिवसैनिकांना डिवचू नका. तुम्ही म्हणतात ना शिवसेनेकडे आता काय राहिले, काय राडा करायला. मग घाबरून पोलीस बंदोबस्तात 100 पोलीस घेऊन फिरतोय तो भाऊसाहेब वागचौरे. परवा शिर्डीला आमच्या 2000 कार्यकर्त्यांना अटक करून ठेवलं का? तर भाऊसाहेब वागचौरे शिर्डीत येणाऱ्या मतदारसंघात 2500च्या आसपास कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनला अटक करून ठेवली त्यांनी आणि सगळे रस्ते बंद करून ठेवले. हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का सगळे रस्ते बंद करून ठेवायला? का प्रेसिडेंट ट्रम्पचा पोरगा आहे हा? काय कमिशनरला माझी विनंती आहे, हा अत्यंत गंभीर विषय आहे. हे बॉम्ब आहेत का? ते म्हणताय बॉम्ब आहे. त्यांनी कबुली दिली आहे गुन्ह्याची. आरोपी जो आहे जेव्हा गुन्ह्याची कबुली देतो की माझ्याकडे बॉम्ब आहे म्हणजे तो आहे, ताबडतोब ऍक्शन व्हावी. बस. तुम्ही स्वतः सीपीला भेटणार आहात? नक्कीच. निवेदन तर दिलं आहे. नक्कीच. अहो नक्कीच. माझ्या बाजूला बघा रमेश कोरगावकर विभाग प्रमुख आहेत, आमचे दळवी आहेत, सुरेश दळवी आहेत, सुरेश पाटील आहेत, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी आहेत, शिवसैनिक. हे कशा करता आले आहेत? येऊ द्या अंगावर सांगायला. टाका बॉम्ब टाका म्हणजे बॉम्ब आहे कळेल. आता आम्ही तो बॉम्बचा कारखाना शोधू हळूहळू. तर बॉम्बचं कोठार कुठे आहे ते शोधू, पण खरे बॉम्ब इथे आहेत हे लक्षात घ्या. चला.
रावसाहेब, काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली, ज्याच्यामध्ये 60 पैकी फक्त 37 आमदार उपस्थित राहिले. उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केलेली आहे. मी होतो हा, त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. आता काय त्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली, पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले. त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे. रोहित पवार नव्हते, रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकले, जयंतराव पाटील सुद्धा अशाच एका, असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली. पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते, विधान परिषदेचे होते, विधानसभेचे होते, आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते ना. रावसाहेब, त्यांनी महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांबद्दल म्हटलेलं आहे की आपण खरंच एकत्र आहोत का, असं कोणी म्हणाले? उद्धव ठाकरेंचं विधान आहे बैठकीत, असं कळतंय. कारण नाही, तुम्हाला कळतंय ते कळतंय, पण ते बोललेत का? माध्यमांना आतमध्ये परवानगी नव्हती. मग तुम्ही कसं काय सांगता ते असं बोलले? आम्हाला कळतं. उद्धवजींनी असं, बघ, तुमचे सोर्सेस काय आहेत हे मलाही माहिती आहे. मी तुमचा सगळ्यात मोठा सोर्स आहे हे तुम्हाला माहिती आहे, एवढंच. मी पण तसं नाही बोलले. उद्धवजींनी असं सांगितलं, आपण जे 3 महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहोत त्यांनी सातत्यानं भेटत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे, संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. हर्षवर्धन पाटलांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे राम मंदिर. अयोध्येतल्या राम मंदिरावरती ह्या लोकांनी मतं मागितली, हे लोक निवडून आले, आणि तेच मंदिर भारतीय जनता पक्षाचे लोक लुटतायत, दानपेट्या पळवल्या जात आहेत, देणग्यांचा अपहार होतोय राम मंदिरात, अयोध्येत. याच्यावरती आपल्याला लोकांमध्ये जाऊन जागरूकता आणली पाहिजे. अशा प्रकारच्या विषयांवर चर्चा झाली, बाकी काय. आणि विधिमंडळामध्ये एकोपा दिसायला पाहिजे तिन्ही पक्षाचा. आपण सरकार पक्षाच्या इशाऱ्यावर काम करणं थांबवलं पाहिजे विधिमंडळात, आणि आपण विरोधी पक्षामध्ये आहोत त्याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. ही या 3ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची एक भूमिका तिथे राहिली.